नमस्कार. आता माझ्या ओपीडीमध्ये आले आहे कांता पेशंट. यांना 2007 पासून फिशरचा त्रास होता. म्हणजे मोशन नंतर आग व्हायची, नजर व्हायची, मोशनला लागून ब्लिडिंग व्हायचं, आतमध्ये चिरा पडलेल्या होत्या. तर त्यांनी भरपूर औषधं घेतली पण त्यांना काही आराम नाही पडला. आणि जस्ट आम्ही आता 5 दिवसापूर्वी फिशरवरती लेझर ट्रीटमेंट केली. तर आता बघूया पेशंट काय बोलतोय. मी कांता. मला 2007 पासून पायचा फिशरचा त्रास होत होता. मी खूप आयुर्वेदिक पण औषध घेतलं आणि खूप डॉक्टरकडे गेले तर त्यांनी सांगितलं की ओपन इथून कट करून करावं लागेल. तर असं मला सगळ्यांनी सांगितलं की कट केल्यानंतर ते पुन्हा उद्भवतं पण आणि खूप त्रास होतो. म्हणजे पूर्ण महिनाभर तर बेड रेस्ट पाहिजे. कामाच्या ह्याच्यामुळे मी बेड रेस्ट एवढं भेटू शकत नाही मला. त्यामुळे मी असं नुकतंच महिला दिवस होता त्याविषयी मी फेसबुकवर बघितलं की सरांची बघितली सगळी ॲडव्हर्टाईज यूट्यूब वगैरे आणि नंतर फ्री चेकअप होतं. तर असं मनात आलं पैसे तर नाही द्यायचे ते फ्री चेकअप आहे तर जाऊन तर बघूया. मग त्या दिवशी माझी मुलगी आणि मी आलो. सरांनी बघितलं तर म्हणजे सर हात पण लावू शकत नाही एवढं मला पेन होतं. कारण माझ्या मुलीला पण दाखवले पूर्ण चिरा वगैरे पडलेल्या आणि मुलं वगैरे सगळे बाहेर आलेले. म्हणजे खूपच त्रास होता. सरांनी सांगितलं ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. आणि नंतर आमची मेडिक्लेम होती त्यामध्ये पण थोडं खूप इश्यू येत होतं. नाही होईल नाही चाललं. मग सरांनी हेल्प केलं. सरांनी स्वतः जाऊन तिथे सांगितलं वगैरे आणि माझं ऑपरेशन त्यांनी करायचं डनच केलं. आणि ऑपरेशन वगैरे खूप छान आहे. सगळी डॉक्टर खूप चांगली होती. सगळ्यांनी खूप काळजी घेतली आणि खूपच छान झाली. ऍक्च्युली यांना खूप डॉक्टरांनी ओपन सर्जरी सांगितली होती की ओपन पण कांदामध्ये पेशंट घाबरायची किंवा कंट्रोल सुटेल किंवा म्हणजे रिकरन्स होईल. तर यांना आता आम्ही लेझर ट्रीटमेंट केली. त्याची कुठे कापाकापी नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की मोशन नंतर काही कंट्रोल सुटलेलं आहे आता? नाही. तर लेझर केलं जेव्हा तुम्ही फिशर आणि पाईल्सवरती जेव्हा तुम्ही ओपन सर्जरी करता तेव्हा कंट्रोल सुटतं. लेझरमध्ये कुठे कंट्रोल सुटत नाहीये. तर ठीक आहे. तर तुम्हाला सुद्धा मोशन तर आग जळजळ होत असेल आणि ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल करू शकता. नंबर आहे 9820125400. धन्यवाद.